फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आत्ता थोडंसं हलकं उजाडायला लागलेलं आहे आणि आता काय ज्यावेळी थंडी असते त्यावेळी काय सकाळी लवकर उजाडतच नाही, त्याच्यामुळे उठायचा खरं तर कंटाळा येतो, पण उठावं तर लागतंच आहे। कारण की सध्याचं आता आमचं जे रुटीन आहे ते थोडं चेंज झालेलं आहे। काय आहे कसं आहे ते आता तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणारच आहे। तर आता मी उठलेली आहे। माझ्या आधी खरं तर स्वीटी उठते, स्वीटी उठल्यानंतर मी उठते, माझ्यानंतर गोल्डन पण आधी उठलेला असतो खरं तर, फक्त त्याची आम्हाला जाग नसते। स्वीटीची मात्र असते, कारण की तिला बाहेर बाल्कनीमध्ये जायचं असतं, त्याच्यामुळे ती म्याव म्याव करत राहिली का आम्हाला पटकन जाग पण येते, त्याच्यामुळे कळतं की ती बाबा उठली आहे आता। तर आता इकडे दूध आधी तापवून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर अंडी ठेवलेली आहेत उकडत गोल्डनसाठी, आणि आता इकडे मी भाजी बनवायला घेत आहे। तर काय झालं, गोल्डनला आधी बिस्किट एक दिलेलं होतं खायला, ते त्याने खाल्लं आणि तो मध्ये मध्ये अशा फेऱ्या मारत राहणार की त्याप्रमाणे त्याला बिस्किटं द्यायची असतात। तर सकाळी 3 नाही तर 4 बिस्किटं तो खातो। तर इकडे मी आता भाजी जी आहे ती कट करत आहे, वांग्याची भाजी बनवणार आहे मी, तर वांगी कट करत आहे। आणि इथे मी आपला जो तिळाचा जो लाडू असतो तो मी खाल्ला, कारण की ना मला सकाळी ना असं गोड पदार्थ खावासा वाटतो। नंतर काय मला एवढं आवड, म्हणजे खरं तर सांगायचं तर मला गोड पदार्थ फारसे आवडत नाहीत, मला तिखटच आवडतं, त्याच्यामुळे गोड पदार्थ हे आमच्याकडे तसेच राहतात। आता तिळाचे जे लाडू आहे ते तसेच होते, म्हणून म्हटलं दिवसभर काय आपल्याला खायला होणार नाही, त्याच्यामुळे म्हटलं सकाळी जरा उठल्यावरती वाटतं गोड थोडंसं खावं, त्याच्यामुळे म्हटलं आत्ता सकाळी म्हटलं खाऊया एक। तर एक मी लाडू इथे खाल्लेला होता आणि गोल्डन तिकडे आला, त्याच्यासाठी मी बिस्किट दिलेलं आहे। आता तो मध्ये मध्ये फेऱ्या मारणार आहे, तर त्याला त्याप्रमाणे बिस्किट देणार आहे। 2 बिस्किटं दिली ना की ते व्यवस्थित खात नाही, मग इकडे तिकडे ताकद बसणार किंवा खेळत बसणार, म्हणून मी काय करते एकच आधी बिस्किट जे आहे ते तिला देत होते। तर आता माझं आता कसं झालं आहे, सकाळचं जे रुटीन असतं ते खरं तर सकाळी वेळ पण नसतो, पूर्ण उठल्यापासून जी काय असतात ना ती कामं एक चालूच असतात। आणि आता आम्ही काय केलं की जी झाडं आहेत ती आम्ही टेरेसवरती ठेवलेली आहेत, तर आधीचा व्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहितीच असेल। तर त्यामुळे काय होतं की त्या झाडांना पाणी घालण्यासाठी आम्हाला वरती जावं लागतं। आता वरती जायचं टेरेसवरती झालं की मेन म्हणजे मोठा असा आमचा एक गोंधळ म्हणू शकतो, तो असतो म्हणजे गोल्डन आमचा जायला बघतो, म्हणजे त्याला टेरेसवरती जायचं असतं, त्याच्यामुळे तो तर सकाळपासून तयार असतो की हां बाबा आता झाडांना पाणी घालायचं आहे, म्हणजे आपल्याला वरती जायचं आहे। आणि त्याच्यानंतर आता तो जातो म्हणून स्वीटी पण त्याच्या मागून, तिला पण जायचं असतं त्याच्या पाठीमागून, त्याच्यामुळे त्या दोघांनाही जायचं असतं। मग दोघांना जायचं झालं की त्या दोघांवरतीही लक्ष ठेवावं लागतं। मग एक माणूस तिथे असून काही उपयोगाचं नसतं, कारण की तो एक माणूस दोघांकडे तेवढं नाही, जरा जरी नजर चुकली तरी ही कुठेतरी पळत जातील, आणि गोल्डनचं काय वाटत नाही, पण स्वीटी कुठेतरी पळत जाईल किंवा कोणाला बघितलं वगैरे तर मग कुठेतरी लपून वगैरे राहील, याची भीती असते। त्याच्यामुळे मग आम्हाला दोघांना पण वरती टेरेसवरती जावं लागतं, म्हणजे स्वीटी असेल त्यावेळी। पण मी काय करते, मी एक फेरी मारून सकाळची येतेच, कारण की तिथे म्हणजे आता फुलं फुललेली असतात, तर आधी एक इथे कसं आधी झाडं जवळ होती, बाल्कनीमध्ये असायची झाडं, तर उठल्यावरती आधी आम्ही बघायला जायचो की कुठची फुलं फुललेली आहेत ती, तर ती एक एक्साइटमेंट असायची। तर आत्ता ती आणखी वाढली, कारण की ते आता वरती झाडं गेले, त्याच्यामुळे मग ते एक एक्साइटमेंट असते की आज काय कोणती फुलं फुलली आहेत आपण बघायला जाऊया। मग ते कितीही जरी झालं, वेळ नसतं तरी आपण ॲडजस्ट करून पटकन आपलं कामावरून जाऊन येतं। तर आता मी काय करणार आहे, इथे आधी भाजी जी आहे ती मी फोडणीला दिलेली आहे, आणि मसाला खरं तर संपलेला। मसाल्याचं काय झालं माहिती आहे का, आधीचा म्हणजे गेल्या वर्षीचा जो मसाला आहे तो आत्ता चालू केला आहे मी, आणि त्याच्या आदल्या वर्षीचा मसाला अजूनपर्यंत आमचा चालू होता, त्याच्यामुळे म्हटलं तो आधी म्हटलं डबा आधी खाली होऊ दे, म्हणून मी तो डबा आधी पूर्ण खाली करून घेतलेला होता। म्हणून म्हटलं आत्ता जो गेल्या वर्षीचा म्हणजे जो आपला नवीन मसाला आहे तो म्हटलं आता यामध्ये भरूया, म्हणून मी तो काल काही मग पूर्ण तो खाली होईपर्यंत मी काय त्यामध्ये भरला नव्हता। तर म्हटलं आत्ता म्हटलं हा डबा खाली झालेला आहे, तर म्हटलं आता यामध्ये भरून ठेवते। आता जर नेहमीचा जो मसाल्याचा डबा आहे त्याच्यातला पण मसाला संपलेला होता, तर तो पण म्हटलं भरून घेऊया। आता घरातली जी कामं आहेत म्हणा ती मी आवरून घेणार आहे, आणि नंतर मग मी वरती जाणार आहे टेरेसवरती फुलं काढण्यासाठी, कारण की एक ते मनात राहिलं आहे की बाबा फुलं कोणती फुलली आहेत ती बघायची आहेत मला। खरं तर बाहेर पटकन हल्ली उजाडत नाही, त्याच्यामुळे काय लवकर जाता येत नाही वरती। आता उजाडलं आहे म्हणा, पण धुकं आहे बाहेर, म्हणजे तुम्हाला नंतर मी तुम्हाला दाखवेनच धुकं आहे ते। तर म्हणून म्हटलं थोडंसं म्हटलं आणखी जरा उजाडून दे, तिथपर्यंत मी घरातली कामं जी आहे ते आवरून घेईन। तर त्या घरातली काय नाश्ता सकाळी उठल्यावर तर करायचा असतो, तो बनवायचा, झाडू मारायची, फरशी पुसायची, ही जी सगळी प्रत्येक महिलेची कामं
कामं असतात म्हणा, माझीच काही वेगळी अशी नाही आहेत. तर ती सगळी म्हटलं आवरून घेऊया आणि त्याच्यानंतर आता मी इकडे आलेली आहे टेरेसवरती. आता इथे फुलं काढणार आहे मी आणि आज पण बरीच फुलं फुललेली होती आणि ज्या जास्वंदी आहेत ना त्या खूप मोठ्या झाल्या आहेत आणि याहीपेक्षा त्या वाढतील. तरी मध्ये आम्ही कट केलेल्या होत्या पण तरी पण त्या आणखी वाढलेल्या आहेत आणि कसं आपण खत वगैरे घातलं ना की त्या कोणत्याही झाडं असू द्या ते चांगलंच होतं. आपण तेवढी निगा त्यांची चांगली राखली ना की ती झाडं सगळी चांगली होतात. आता साईडला तुम्ही बाहेर बघत असाल थोडंसं असं तुम्हाला धुकं पण दिसत असेल. तर मस्त अगदी ना सकाळी मस्त गारठा होता, असं वाटत होतं की येऊ नये. पण काय आता आल्याशिवाय घरात काय पर्याय नव्हता, कारण की मला बाकीची परत कामं जी होती ती आवरायची होती. आमचा चहा वगैरे अजून झाला नव्हता. तर चहा वगैरे आता मी जाईन घरात त्यावेळी म्हटलं चहा वगैरे म्हटलं आता करते. तर मस्त वाटलं सकाळी आल्यावरती इकडे. आणि ही बघा ही एवढी फुलं जी आहेत ती आज फुललेली आहेत. खूप छान वाटत. आता हे कळे आहेत अजून फुलायचे आहेत म्हणा, पण ते फुलल्यावर ते आणखी सुंदर दिसणार आहेत. आणि आता मी फुलं काढून आले आणि घरात तुम्हाला दाखवते यांचं काय चाललंय ते. तर स्वीटीला हवं होतं सुकट, तर मी तिला सुकट असं दिलेलं होतं. तर त्या सुकटाबरोबर ती खेळते. आता ही पण अशी आहे ना की ती खाणार तर कमी आणि फक्त खेळत बसेल. तरी तिला एक बोंबील दिला आणि एक सुकट दिलं होतं. ते दोघांबरोबर ती खेळली आणि शेवटी काय तो गोल्डनला तिने खायला दिलं. आपण खेळली आणि बाजूला झाली. तर आता इथे बघा मी वरती जाऊन आले फुलं वगैरे काढून आणि इकडे आपली भाजी पण रेडी झाली होती. तर भाजी वगैरे सगळं झालं, घरातलं आवरलं मी. चहा वगैरे आमचा झाला. त्याच्यानंतर आम्ही आता वरती आलो आहे झाडांना पाणी घालण्यासाठी. तर आता सगळेजण आम्ही आलेलो आहोत, कारण की आता स्वीटी आली आहे. खरं तर तिला यायचंच होतं, तिचं चालू होतं. मग ती आली म्हणून मग मला वरती यावं लागलं. नाही तर मग मी म्हटलेलं की तुम्ही दोघंच जण जा, स्वीटीला घरात ठेवा. पण ती काय गोल्डनला तिने बघितलं आणि ह्याला जाताना बघितलं आणि त्याच्या पाठनं ती धावत गेली. मग म्हटलं तर मला पण यावं लागेल, कारण की मला भीती वाटते तिची कुठेतरी जाईल किंवा अशीच नजर चुकून ती कधी कुठे जाईल काही सांगू शकत नाही, म्हणून मी आले. तर आता ही इतकी खुश झाले बघा कशी उड्या मारते, काही दोघांची मस्ती चालू आहे. तर आता इकडे ह्यावरती काय नळ आहे त्याच्यामुळे काय बादली तिथे लावावी लागते. पाणी भरलं काय बघ झाडांना घालतो. तर इथे काय एक बकेट आम्हाला पुरतं म्हणजे पाणी, त्याच्यामुळे काय जास्त काय अगदी मेहनत करावी लागत नाही. आणि आल्यावरती परत हा सगळा जो नाश्ता होता तो बनवलेला आहे. नाश्ता वगैरे झाला, देवपूजा वगैरे सगळं झालं, आवरलेलं आहे. आणि आता म्हटलं थोडासा वेळ आहे तर म्हटलं एक ही जी कुंडी आहे ती खरं तर रिकामी होती. ह्यामध्ये काहीच कुठचं झाड जे आहे ते लावलं नव्हतं. तर म्हटलं आता ह्या कुंडीमध्ये काय करणार आहे मी, की इथे ना माझ्याकडे सदाफुलीच्या बिया होत्या 2 अशा, तर त्यामध्ये मी टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर आणखी एक झाडं होतं, तर त्या झाडाच्या पण माझ्याकडे बिया होत्या ठेवलेल्या, पण माझ्या लक्षातच नव्हत्या. मध्ये किती दिवस झाले माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं. तर त्या आता बिया मला आठवल्या, तर म्हटलं ह्या कुंडीमध्ये टाकते. उगवतील न उगवतील काय मला माहिती नाही, पण मी तर टाकलेल्या आहेत. आणि माती पण ह्या ना पिशवीमध्ये होती, उरलेली माती होती. तर म्हटलं ती पिशवी अशीच राहणार, त्यापेक्षा म्हटलं या कुंडीमध्ये माती टाकते आणि म्हटलं त्या बिया टाकते. झाडं उगवतील न उगवतील म्हटलं तो पुढचा प्रश्न, पण म्हटलं त्यामध्ये माती तरी टाकून ठेवते. तर इथे आता ते त्या मातीमध्येच खरं तर खत पण तिथे ठेवलेलं होतं. ते खत ठेवलं होतं ते मला माहिती नव्हतं. तर आता थोडंसं यामध्ये मी खत पण टाकलं आहे आणि आता ही माती व्यवस्थित मिक्स करून घेते. काय मग झाडं आता बघू, ज्यावेळी उगवतील त्यावेळी मी तुम्हाला नक्की दाखवेनच. तर आता बिया वगैरे मी टाकलेल्या आहेत त्यामध्ये आणि आता इथे पाणी घालून घेते झाडांना. त्याच्यानंतर पण मला आज कपाट माझं जे आहे ते आवरायचं आहे, कारण की काय होतं आहे की हल्ली साडी ड्रॅपिंगचे जे व्हिडिओ चालत आहेत तर त्याच्यामुळे काय होतं की जे साड्या वगैरे मी काढते ना तर ते सगळ्या मग त्या नंतर मग दमल्यासारखं झालं का मी तशाच त्या फक्त अशा ठेवून देते, व्यवस्थित काय मी ठेवत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आज म्हटलं ते जरा म्हटलं काम जे आहे ते केलं पाहिजे, कारण की बरंच मेसी दिसतंय. आणि काय होतं ना की मग ते इतर कपड्यांना पण जागा पुरत नाही. खरं तर जागा ही असते, पण आपण नीट सामान लावलं तर जागा आपल्याला असते. नाहीतर मग आपण असं जर टाकलं सगळं सामान तर मात्र आपल्या कपाटाला म्हणा काही जागा पुरणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं आज जरा म्हटलं ते सगळं जे आहे ते लावून पण घ्यायचं आहे. आणि आज काय सकाळी लवकर उठल्यामुळे बरीचशी कामं जी आहेत ती आवरलेलीच आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तर म्हटलं आज म्हटलं एक म्हणजे मी डोक्यात ठेवलेलंच होतं की बाबा आजच्या दिवसात म्हटलं ही कामं जरा आपली आवरली पाहिजेत. कारण की पसारा असला ना की खरंच आपल्याला पण कंटाळा येतो आणि
ते कसं आहे ना की कपाट जे आहे ते आपण जरी किती व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते कपडे इकडे तिकडे होतातच आणि आपल्याला महिन्यातनं तरी आपल्याला कपाट ते लावावं हे लागतंच. तर म्हणून म्हटलं आत्ता म्हटलं हे लावून घेते. आता काय करणार आहे मी माहिती आहे का, की आता माझं कसं होतं की साडी ड्रेपिंगचे जे व्हिडिओ असतात ना त्यामध्ये काही ज्या साड्या असतात त्या अशाच म्हणजे आईच्या वगैरे असतात. त्याच्यामुळे मग त्या साड्यांना माझ्याकडे मॅचिंग ब्लाऊज नसतो. मग मी काय करते, माझ्याकडे जो ब्लाऊज असतो तो ज्याला मॅच होत असेल तर मी तो घालते. मग काय होतं की काही जे ब्लाऊज आहेत ते असतात मॅचिंग पण ते माझ्या लक्षात नसतात. मग आता मी काय केलं आहे, साड्यांमधले जे ब्लाऊज आहेत ना ते एक वेगळ्याच ह्याच्यात मी बॉक्समध्ये असं ठेवून देणार आहे. म्हणजे जेणेकरून माझ्या पटकन असं कुठची साडी घेतली तर त्याला मॅचिंग असं ब्लाऊज मला पटकन शोधता येईल. तर इथे हा बघा, हा असं बॉक्स आहे हा, आणि या बॉक्समध्ये मी अशा प्रकारे हे ब्लाऊज जे आहे ते ठेवलेले आहेत. मी याआधी कुठच्यातरी ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं होतं, पण काही नवीन व्ह्यूवर्स असतील तर त्यांच्यासाठी म्हटलं दाखवूया. आता हे डिझायनर जे ब्लाऊज आहेत ना ते मी एका मोठ्या अशा पाऊचमध्ये ठेवून देणार आहे. इथे ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत लागलेल्या आहेत, इथे मी सगळे ब्लाऊज ठेवलेले आहेत. ह्या एका पाऊचमध्ये सगळे लेगिन्स आहेत ज्या मी जास्त वापरते त्या ठेवलेल्या आहेत, आणि हे जे दोन पाऊच तुम्हाला दिसत आहेत त्या दोन्ही पाऊचमध्ये सगळे ब्लाऊजच आहेत. आणि तो एक बॉक्स आहे मगाशी दाखवलेला तो हा वाला बॉक्स, तर या बॉक्समध्ये पण ना सगळे ब्लाऊज नाही मावलेत म्हणून मग ते थोडेसे असे वरती घड्या करून ठेवलेत, आणि इथे साईडला असे माझे पेटीकोट ठेवलेत जेणेकरून मला व्हिडिओला पटकन ते मिळून जाईल. त्याच्यानंतर संध्याकाळी काय असंच वेळ जो आहे तो गेलेला आहे गोल्डनमध्ये, आणि त्याच्यातच इतर कामं करण्यात वेळ गेला. वेळ काय कसा जातो आमचा, कारण की आमच्याकडे गोल्डन आणि सुट्टी असतात त्याच्यामुळे काय कसाही वेळ जातो आणि कामं पण बरीच असतात म्हणा. तर आता इकडे आमच्या अहोंना हवी झालेली आहे अंड्याचं काहीतरी बनवता येतो, अंड्याचे अप्पे आपण म्हणू शकतो. तर अंड्याचे अप्पे बनवता येतो. याआधी पण त्याने बनवलेले होते, पण त्याला आता लहर आलेली आहे. तर मी म्हटलं की तू म्हटलं काय ते बनव, म्हटलं मी काय बनवणार नाही आहे, म्हटलं गेल्या वेळी पण तू बनवलेस, म्हटलं तू छान बनवणार आहेस असं मी त्याला जरा सांगितलं आहे. त्याच्यामुळे तो तयार झालेला आहे. तर आता इकडे अंड्याचे अप्पे बनवतात. काय नाही आहे, सोपं आहे. आपण जशी अंड्याची पोळी कशी काढतो म्हणजे ऑमलेट कसं काढतो, टॉमॅटो, कांदा, मिरची, हळद पावडर, मीठ किंवा आपला जो तिखट असतं ते, हे सगळं मिक्स करून आपल्याला बस फक्त या अप्प्याच्या भांड्यामध्ये आपल्याला काढायचे आहेत. बाकी काही नाही आहे यामध्ये. सोपं ही पद्धत आहे. फक्त इथे आमचा जो बॅटर आहे तो थोडासा जास्त झाला त्याच्यामुळे तो पसरला गेलेला आहे. कारण की आता एवढासा बॅटर कुठे ठेवत बसणार म्हणून मग तो ते डायरेक्ट सगळं त्यामध्ये ओतलेलं आहे. तर इकडे तुम्ही पाहत असाल इकडे आपल्या जे अंड्याचे अप्पे आहेत ते इकडे रेडी झालेले आहेत आणि छान झाले होते मस्त अगदी अप्पे, थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून. तर चला आजचा हा जो व्लॉग आहे तो एवढाच होता. आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्लॉगला लाईक करा, आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्लॉगमध्ये. तिथपर्यंत मस्त आणि मजेत राहा. बाय बाय.